अहमदाबाद इथल्या विमान दुर्घटनेमध्ये एक जण आश्चर्यकारकपणे बचावलाय। विश्वास कुमार रमेश असं बचावलेल्या प्रवाशाचं नाव आहे। हा प्रवासी विमानातील 11A या सीटवर बसला होता। विश्वास कुमार रमेश या अपघातातून बचावल्यामुळे देवतारी त्याला कोण मारी या उक्तीची प्रचिती आली आहे। विश्वास कुमार रमेश हा ब्रिटिश नागरिक असून तो भारतात त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता। भेटीनंतर विश्वास कुमार रमेश लंडनला परतत होते। त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अजय कुमार रमेश देखील होते, मात्र ते अपघातात वाचू शकलेले नाहीयेत। विमानाने टेक ऑफ केल्यानंतर 30 सेकंदातच विमान कोसळल्याची माहिती विश्वास कुमार रमेश यांनी दिली। अपघात झाल्यानंतर जेव्हा शुद्धीत आल्यावर आजूबाजूला मृतदेह पडलेले होते, विमानाचे अवशेष देखील पडलेले होते अशी माहिती रमेश यांनी दिलेली आहे। गेल्या 20 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास असलेले रमेश हे बचावलेले एकमेव प्रवासी ठरलेत। तर विमानातली आतली खरं तर आपण हे ग्राफिक्स पाहतोय। ही 11A ही सीट नेमकी कुठे असते ती आपण पाहतोय। याच सीटवर रमेश कुमार विश्वास हे बसले होते आणि ते एकटे प्रवासी आहेत जे या दुर्घटनेत वाचलेले आहेत। विमानातून त्यांनी उडी मारली आणि ते बचावले गेले। विश्वास कुमार रमेश असं या बचावलेल्या प्रवाशाचं नाव आहे। जो फ्लाइट जा रही थी, उस फ्लाइट में 242 लोग सवार थे और उनमें 2 पायलट थे और इसके अलावा 10 क्रू मेंबर थे और 230 जो आम लोग थे जिसमें विदेशी भी शामिल थे। विश्वास कुमार इस समय हमारे साथ हैं। आपको बता दें कि विश्वास कुमार इकलौते ऐसे शख्स हैं जो उस हादसे में जिंदा बचे और ये एक तरीके से चमत्कार है, क्योंकि ऐसे चमत्कार बहुत ही कम देखने को मिलते हैं। प्रधानमंत्री यहाँ पर पहुंचे, विश्वास कुमार से उन्होंने बातचीत की, उनका हालचाल जाना। सर ने पूछा कि कैसे हुआ, तो मैंने उसके बारे में बताया और सब हालचाल पूछा सब। विश्वास, अगर हम जानना चाहें कि आप थोड़ा सा बता पाएं कि ये हादसा कैसे हुआ था, क्योंकि ये एक बड़ा चमत्कार है जिस तरीके से आप वहाँ से इकलौते ऐसे शख्स हैं जो जिंदा बचे। वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था। मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ, लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी। अच्छा, थोड़ा सा बता पाएं, जब जैसे ही टेक ऑफ हुई फ्लाइट, क्या हुआ था और अचानक से कैसे हादसा हुआ? टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना, तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं, वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो हॉस्टल था, एक हॉस्पिटल का। हाँ, हॉस्टल में, और सब सामने सब हुआ। ये जब फ्लाइट जब क्रैश हुई उस समय हॉस्टल पे लैंड की थी, उसी समय आप बाहर निकले थे? नहीं, क्योंकि आई थिंक मेरे को जब मैं जो साइड पे था ना, वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी। हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना, जैसे नीचे, वहाँ लैंड हुई थी। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना, वो नीचे की साइड थी। तो जहाँ वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए। तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर, क्योंकि अपोजिट साइड पे था ना वो बिल्डिंग का वो था ना दीवार, तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा, क्योंकि उधर पूरा उधर ही क्रैश हुआ था। मैं जो जहाँ था वहाँ थोड़ा पेस था। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहाँ से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना, मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में।
अभी अभी इलाज वगैरह कैसा हो रहा है, अभी कैसा फील कर रहे हैं आप? इलाज बहुत अच्छा है, यहाँ के लोग बहुत सपोर्टिंग है, बहुत अच्छा इलाज कर रहे हैं सब। ये आपने देखा विश्वास कुमार, जो इकलौते शख्स थे जो इस हादसे में जिंदा बचे थे। प्रधानमंत्री यहाँ पर पहुंचे घायलों को देखने के लिए, क्योंकि जब हवाई जहाज क्रैश हुआ उसके आसपास भी कई सारे लोग थे जो घायल हुए थे, जिनका इलाज अहमदाबाद के सिविल हॉस्पिटल में चल रहा है और प्रधानमंत्री ने दिशा निर्देश भी दिए हैं। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू झालेली आहे। आज सकाळीच दुर्घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पोहोचले। त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, कशा प्रकारे ही दुर्घटना घडली, कशा प्रकारे हे विमान त्या भिंतीला जाऊन धडकलं, त्या हॉस्टेलमध्ये जाऊन धडकलं, त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि त्यानंतर ते रुग्णालयात पोहोचले। जे जखमी आहेत त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्या जखमींची विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। 242 प्रवाशांपैकी एक प्रवासी जो वाचलेला आहे विश्वास कुमार रमेश, त्याची देखील विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्याची भेट घेतली। ही दुर्घटना नेमकी कशी घडली ही त्याच्या तोंडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकून घेतली। त्यानंतर रुग्णांच्या कुटुंबियांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले आणि त्यानंतर आता अधिकाऱ्यांसोबत मोदींची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय, दोन दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळीच दुर्घटनास्थळी पोहोचले। दुर्घटनास्थळी त्यांनी पाहणी केली, अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली, कशा प्रकारे ही दुर्घटना घडली, कशा प्रकारे विमान हे त्या हॉस्टेलला जाऊन धडकलं आणि स्फोट झाला, किती प्रवासी होते, कुठून आले होते, सगळी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली। दरम्यान या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांची रुग्णालयामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली, विचारपूस केली। तसंच 242 प्रवाशांपैकी एक प्रवासी जो सुदैवाने या दुर्घटनेतून बचावलेला आहे, त्याचं नाव विश्वास कुमार रमेश असं या प्रवाशाचं नाव, त्याची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली, त्याची देखील विचारपूस केली आणि ही संपूर्ण दुर्घटना कशी घडली हे त्याच्याकडून देखील जाणून घेतलं। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। अधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत अहमदाबाद परिसरातली, ज्या भागात हे विमान कोसळलं त्या भागात दुर्घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी केली। विमान दुर्घटनेत आतापर्यंत 265 लोकांचा मृत्यू झालाय। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत गुजरातचे मुख्यमंत्री आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री उपस्थित होते। मोदींनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये जाऊन विमान दुर्घटनेतील जखमी प्रवाशांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। दुर्घटनेत तब्बल 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। यावेळी पंतप्रधानांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। ही विमान दुर्घटना झाल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे आणि दुसरी दृश्य आहेत जी दुर्घटनेतील जखमी प्रवासी आहेत किंवा इतर नागरिक आहेत त्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। दुर्घटनेमध्ये तब्बल 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। यावेळी पंतप्रधानांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। ही विमान दुर्घटना झाल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनास्थळी पोहोचले। तिथे जाऊन त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली। 242 प्रवाशांपैकी एक प्रवासी जो सुदैवाने वाचलेला आहे त्याची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली, त्याची देखील विचारपूस केली।